गण्या तब्बल अर्धा तास उशिरा आला तू. हा सर सध्या पेरणीचा हंगाम आहे. इथं पहिल्याच यावर्षी पाऊस नाही. पावसानं पहिला शेतकरी बेजार झाला. मी शेतात गेलतो सर भावासोबत. काय केलं बा शेतात? हा नाही तुझे एवढा सांगायला ठसनी तर काय केलं शेतात? काय केलं म्हणजे सर कसं आहे माहिती का, जे काय तास सोयाबीनचे निघले नव्हते ते पुन्हा आम्ही हाताने लावले सर. ते सोयाबीन लावलं सर. हा नाही काय माहिती का, काही बरेच आता 1-2 कमेंट अशी आपल्याला आली की बाबा तुमच्या या व्हिडिओमुळं पोरं बिघडा लागली म्हणून. आणि दुसरी एकाची कमेंट होती की बाबा अशा व्हिडिओवर बंदी आणली पाहिजे. वास्तविक पाहता आता हे एवढे आता तुम्हाला आता बोललं तर मग राग येईल समजा. काय व्हिडिओ आता कशी येते ते आपल्याला माहिती आहे, पण ते जाऊ दे तिकडे. आता आपण फक्त विनोद निर्मितीसाठी व्हिडिओ बनवत असतो तर ते लक्ष नाही द्यायचं. तर व्यवस्थित आता काय माहिती का, शेतातले कामं आता चालूच राहणार, पण तुमच्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? सर तुम्ही ताण नका घेत जाऊ. फक्त तुम्ही व्हिडिओ बनवता, लोकांना आवडतात. फक्त काय माहिती का, आपल्याला माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये कोणा महापुरुषाचा अपमान करत नाही. जाती कोणाच्या कोणत्या जातीबद्दल बोलत नाही, धर्माबद्दल बोलत नाही. आपण सगळ्या जाती धर्माचा आदर करतो, सर्व महापुरुषांचा आदर करतो. फक्त काय वर्गात जे होणारे विनोद असतात ते आपण मांडतो आणि आपण हास्य निर्माण करतो. त्याच्यामुळे तुम्ही काय लोड घेत जाऊ नका. कारण काय माहिती का, इथं आपला जो समाज आहे तो चित्रानं सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही. ज्याला बिघायचे बरोबर बिघडते, ज्याला सुधारते बरोबर सुधारते. आलं का लक्षात? तुम्ही आता लेकरं बिघडायला मग लेकराला महाराजपासून लेकराला मोबाईल द्यायला कशाला तुम्ही, है का नाही? त्याच्यामुळं आपलं आपण काम करू. आपले विनोद छान असतात असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. बरेच लोक आपल्यावर प्रेम करतात, बऱ्याच जणांचे कमेंट असतात, बरेच जण लाईक करतात, बरेच जण शेअर करतात, बऱ्याच जणांनी आपल्याला फॉलो केलेले. आपले जवळपास 72-73 हजार फॉलोअर झालेले आहेत. आपले व्हिडिओ जर असे तसे असतात लोकांनी आपल्याला फॉलो केलं नसतं. लोक फॉलो कोणाला करतात? ज्यांचे विचार चांगले असतात, जे कुठेतरी हसवतात, जे लोक जनतेचे मनोरंजन करतात, अशांनाच लोक लाईक करतात. आलं का लक्षात? हा त्याच्यामुळे तुम्ही 1-2 जणांकडे लक्ष देत जाऊ नका. तुम्ही आपलं शिक्षण चालू द्या. आणि आपण शिक्षणामधून काहीतरी प्रबोधन सुद्धा करतो. आता त्यांनी एकच व्हिडिओ पाहिला असेल त्या विचाराने त्याचा काय दोष आहे? बाकीचे हे लय मोठे 5,500 पोस्ट आहेत आपल्या प्रोफाईलवर, ते पहा म्हणा सगळ्या आणि नंतर बोला म्हणा काय बोलायचं ते. बरं जाऊ द्या, त्याचं काय आपलं घेणं नाही. आपले व्हिडिओ चांगलेच असतात. दुसरी गोष्ट का ना, तू शेतात गेलात मग शेतात एखादी शेती मातीची कविता तू तयार केली का नाही? मला एवढं म्हणायचं होतं. केली सर, 1 नंबर केली सर. बरं चल म्हणून दाखव बरं. सर टेबलावर उभं राहू का? एक काम कर, माझ्या डोक्यावर उभं राह आणि माझ्या डोक्यावर उभं राहून कविता म्हण. अरे खालीच उभं राहून कविता म्हण. टेबलावर उभं राहत असतात का? जिथं बसायचं तिथं उभं राहतात का? हा मूर्खासारखं आपलं. बरं सर ऐका बरं, माझ्या कवितेचं नाव आहे दास भुईचा व्हावा. भुई म्हणजे आपली जमीन, आपली काळी माय. दास भुईचा व्हावा. बाप माझा सोसून चटके किती कष्ट तो रानात. बाप माझा सोसून चटके किती कष्ट तो रानात. आणि गोठ्यामधली गाय सांगते कथा पिलांच्या कानात. बाप माझा सोसून चटके किती कष्ट तो रानात. आणि गोठ्यामधली गाय सांगते कथा पिलांच्या कानात. भेगा पडती रक्त सांडते घसा कोरडा होतो. भेगा पडती रक्त सांडते घसा कोरडा होतो. हर्ष वाटतो जेव्हा खळखळ ओढा भरून येतो. वा 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 वा, छान छान. हिरवे हिरवे रान साजिरे हर्ष किती वर नावा. हिरवे हिरवे रान साजिरे हर्ष किती वर नावा. आणि जन्मोजन्मी असे वाटते दास भुईचा व्हावा. एका एका दाण्यामधून 1000 दाणे होती. एका एका दाण्यामधून 1000 दाणे होती. आणि पिवळी पिवळी सूर्य किरणे सोन्यावानी येती. आशा असते स्वप्नही असते दडलेली माती खाली. आशा असते स्वप्नही असते दडलेली माती खाली. अंधार सुखाची काल रात्रीला स्वप्न मंदे आली. देते भरुणी ओंजळ भर ही काळी काळी माती. देते भरुणी ओंजळ भर ही काळी काळी माती. आणि जिच्या कुशीतून बाप वेचतो हिरे माणिक मोती. आणि जिच्या कुशीतून बाप वेचतो हिरे माणिक मोती. बरं का रे मुलांनो, गणेशने जी कविता म्हणली का ती अतिशय सुंदर कविता आहे. आणि ही कविता जी आहे का नाही, ही कविता शेतकरी बापावरची कविता आहे. आता दास भुईचा, दास म्हणजे काय? नौकर. नौकर भुईचा म्हणजे जमिनीचा नौकर व्हावा असं त्या कवितेतल्या नायकाला वाटतो. आणि कवितेतला नायक कोणी माहिती आहे का? गण्याचा बाप नाही, संपूर्ण शेतकरी. आपल्या देशातला शेतकरी जो आहे का नाही, तो या कवितेचा नायक आहे. गण्यानं पहिल्या सुंदर कडव्यामध्ये किती खास म्हणलं पा, बाप माझा सोसून चटके किती कष्ट तो रानात. आता बाप चटके का सोसतो? म्हणजे आपली विस्तवा चटके सोसतो का शेतकरी राजा? नाही.
तर शेतकरी राजा दरवर्षी शेतीमध्ये ज्यावेळी बियाणं पेरतो त्यावेळी काय होते माहिती का, पाऊस येत नाही बरोबर. आता यावर्षी पाऊस पहा तुम्ही, जून गेला, जुलै अर्धा संपत आला, तरी पाऊस मनासारखा आहे का आपल्या इकडे? तिकडे पुणे मुंबईत खूप पाऊस पडून काही फायदा नाही. आलं का लक्षात? तर जो शेतकरी राजा आहे तो काय करतो माहिती का, कष्ट सुचतो. कष्ट काय, एक तर बियाणं महाग, खतं महाग, वेळेवर बैलजोडी पेरायला भेटत नाही, ट्रॅक्टर पेरायला भेटत नाही, इकून तिकून पेरलं तर बरोबर उगवत नाही, उगवलं तर बरोबर निघत नाही, म्हणजे बरोबर त्याची संगोपन होत नाही, इकून तिकून माळ्या पडतात, किडे पडतात, मग फवारण्या करा, त्याच्यानंतर ते पीक असं वाढत वाढत काढणीचा योग्य येते, मग पीक काढणी झालं की पाऊस येते, एक तर अर्ध पिसाचा म्हणजे पिकाचा मातोडा होऊन जाते. अलग लक्षात, हेच कष्ट असतात आणि हेच चटके असतात शेतकऱ्याला. पण गोठ्यामधली जी गाय असते का नाही, ती गाय हंबरती मालकाचं जे कष्ट पाहून, आणि ती आपल्या लेकराला सांगते, असं कवी म्हणतो. दुसऱ्या कडव्यात कवी काय म्हणतो, भेगा पडती रक्त सांडते घसा कोरडा होतो आणि हर्ष वाटतो जेव्हा खळखळ ओढा भरून येतो. आता भेगा पडती म्हणजे ज्यावेळी शेतीचे कामं चालू असतात का नाही, हे फणकट असतात, तणकट असते, काटे असतात, कुपाटे असतात, या सगळ्यामधून पेरणी जेव्हा होते का नाही, त्यावेळेस असं एका एका पावाला असे काटे बुडतात, भडभड रक्त सांडते, आणि रक्त सांडते, तहान लागते, घसा कोरडा होते. पण त्या कोरड्या झालेल्या घशाकडे शेतकरी राजा पाहत नाही, सांडलेल्या रक्ताकडे शेतकरी राजा पाहत नाही. त्याला हर्ष वाटतो, आनंद वाटतो. कधी आनंद वाटतो? धो पाऊस पडतो आणि खळखळ खळखळ वाहणारा शेताच्या म्हणजे बाजूला वाहणारा ओढा जेव्हा भरून येतो. तिसऱ्या कडव्यात काय म्हणतो कवी, हिरवे हिरवे रान साजरे हर्ष किती वर्णावा. तुम्हाला माहिती का, सगळ्यात जर स्वर्ग सुख असेल ना, तर ज्यावेळेस पेरणी होते का नाही, पेरणी झाल्यावर ज्यावेळेस इतीत जवळ धान येते, म्हणजे जमिनीच्या वर जेव्हा धान येते आणि वारा सुटते, थंडगार वारा, थोडे पावसाचे थोडे असे थेंब अंगावर पडतात, सगळीकडे हिरवळ पसरते, तो आनंद आहे ना, काय आनंद होतो, आणि तो आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. आणि मग शेतकऱ्याला काय वाटते माहिती का, शेतकरी राजाला, की जन्मोजन्मी देवा मला काय कर माहिती का, या वावराचा दास कर, मला शेतकरी जन्म दे, मला नोकरी देऊ नको, मला एखादं काही दे, असं म्हणते का शेतकरी? नाही. किती कष्ट असू द्या, वेदना असू द्या, काही असू द्या, पण शेतकरी काय मागतो, जन्मोजन्मी मला शेतकरीच बनून जन्म दे देवा. हे बघा, किती मशिनी निघल्या असतील, किती जग पुढे गेलं असेल, किती तंत्रज्ञान आलं असेल, परंतु आजही मातीचा दाना शेतातच पेरावा लागतो. आणि किती कमाले बघा, एक दाना पेरला त्याचे 1000 दाणे होतात का नाही. आणि ज्यावेळी कणसावर बिया म्हणजे येते का नाही, ज्वारी म्हणा किंवा पीक म्हणा, ज्यावेळेस असं मोठं होते, ज्यावेळेस त्याला शेंगा लागतात, ज्यावेळेस त्याला फळं हे लागतात, त्यावेळेस त्याच्यावर जर संध्याकाळचा सूर्य जर पडला ना, तर असे सोन्यासारखे ते दाणे चमकतात बरं का, ते ज्वारीचे असे चमचम. आणि एका कडवीत काय म्हणतो माहिती का शेतकरी राजा, आशा असते, स्वप्नही असते दडलेली माती खाली, आणि लहर सुखाची काल रातीला स्वप्नामंदी आली. जेव्हा आपण बियाणे पेरतो, ती कशी कोणाच्या आशावर पेरतो, आशावर पेरतो ना, की आता एकरी जर आपण सोयाबीन पेरली, हायब्रिड पेरले समजा, किंवा हळद लावली, पळाटी, म्हणजे तर पेरल्याच्या नंतर आपण काय म्हणतो, नाही सोयाबीन यावर्षी 10-12 पोते एकरी झालीच पाहिजे, ती स्वप्न असतात, आशा असते. आणि ज्यावेळेस शेतकरी पेरणी करून ज्यावेळेस संध्याकाळी सुखाची झोप घेतो ना, त्यावेळेस त्याला स्वप्नात सुखाची लहर येते. त्याला असं स्वप्न दिसायला लागते की माझं पीक मोठं झालं, अजून मोठं झालं, आता ते सोयाबीन काढणीला आलं, आता उद्या काढून सोयाबीन काढून त्याला मार्केटमध्ये मिळेल, त्याला चांगला भाव मिळेल, आणि सुखाची लहर म्हणजे माझे सगळे स्वप्न पूर्ण होतील, माझ्या मुलीचं लग्न होईल, माझं घर बांधलं जाईल, मी एखादी गाडी घेईल, म्हणजे सगळं. आणि शेवटच्या कड्यात कवी फार सुंदर लिहितो, देते भरून ओंजळभर ही काळी काळी माती. काळी माती काय करते माहिती का, एक दाणा पेरला का नाही 1000 दाणे देते, म्हणजे ओंजळ भरून देते, शेतकऱ्याला भरपूर देते. जर पिकली, निसर्गानं सतवलं नाही तर शेतकरी असा आनंदी होतो. आणि जिच्या कुशीतून बाप वेची तो हिरे माणिक. आता हिरे माणिक मोठी शेतातून निघतात का? नाही. पण कवीने इतकी सुंदर उपमा दिलेली शेतातून निघणाऱ्या मालाला, अन्नधान्याला हिरे आणि माणकाची उपमा दिली. ज्वारी असो, तुमचं गहू असो, हरभरा असो, तूर असो, मूग असो, उडीद असो, म्हणजे जे कोणतेही शेतीतून निघणारं पीक असो, त्याला शेतकऱ्यानं हिरे आणि माणिक, मोती याची उपमा दिली. आणि खूप सुंदर कविता केलेली खरंच गणूनं, त्याबद्दल खूप गणूचे आभार.